मंडळी, जेव्हा कधी एखाद्या मुलीवर महिलेवर बाहेर अत्याचार झाला, महिला मुली एकट्या दुकट्या जात असताना त्यांच्यावर असे काही अतिप्रसंग झाले, त्यावेळेस सर्वांनाच प्रश्न पडतो की आपल्या देशामध्ये महिला आणि मुली एकट्या बाहेर फिरणं खूप धोकादायक आहे. महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. पण आजची घटना ऐकल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल की जर अशा मुलींच्या आणि आह्या बहिणींच्या घरामध्ये सुद्धा असे काही नराधम लपलेले असतात जे आपल्याच आई बहिणीवर वाईट दृष्टी टाकून असतात, त्यांच्या ते शरीराचे लचके तोडायला देखील मागं पुढं पाहत नाहीत. काय आहे ही संपूर्ण घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, घटना आहे आपल्याच महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातली. सांगली जिल्ह्याचंच एक पोलीस स्टेशन आहे कवठे महाकाळ, आणि या कवठे महाकाळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव आहे मोरगाव. या मोरगावमध्येच एक नरघोल अशी वस्ती आहे आणि इथून एक बेलदार वस्तीकडे रस्ता जातो. या रस्त्यामध्येच काही अंतर असल्यामुळं मध्येच काही ऊसांच्या शेत्या आहेत. या ऊसांच्या शेतामध्ये बरंच काही असं अंतर आहे आणि 30 ऑक्टोबर 2024 या दिवशी एक शेतकरी आपल्या शेतामध्ये इथेच फेरफटका मारण्यासाठी गेलेला होता. तो शेतकरी शेतामध्ये फेरफटका मारत असतानाच शेतामध्येच एका ठिकाणी त्याला एक मुलगी पडलेल्या अवस्थेत दिसली. तो शेतकरी त्या मुलीच्या जवळ जाऊन पाहतो तर असं वाटत होतं की त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या जवळच एक विषाची बाटली पडलेली होती. त्या व्यक्तीने, शेतकऱ्याने त्या मुलीच्या शरीराला हात लावून पाहिला तर ती मुलगी गार पडलेली होती. त्या शेतकऱ्याने लगेच याची माहिती पोलीस पाटलांना दिली, सरपंचांना दिली आणि त्या मुलीच्या कुटुंबियांना सुद्धा त्या शेतकऱ्याने याची सूचना दिली. कारण ती मुलगी त्याच गावातील मोरगाव या ठिकाणची राहणारी होती, जिचं नाव होतं अश्विनी शिर्के. जेव्हा त्या मुलीच्या कुटुंबियांना, गावकऱ्यांना ही वार्ता समजली, ही खबर लागली की अशा प्रकारे या मुलीचा मृत्यू झाला आहे, ताबडतोब तिथं बघ्यांची गर्दी जमा झाली. गावकऱ्यांची संपूर्ण गर्दी एकत्रित झाली. आता तिथं मग या मुलीचं कुटुंबही आलेलं होतं, आई वडील, या मुलीचे जे काही अपतेष्ट होते ती सर्व काही नातेवाईक त्या ठिकाणी आले. ह्यामध्येच त्या मुलीचा भाऊ देखील होता, ज्याचं नाव हनुमंत शिर्के होता, जो नात्याने या मुलीचा चुलत भाऊ होता. सर्वांनाच असं पाहताच वाटत होतं की त्या मुलीचा आता जीव निघून गेलेला आहे. आता लोकांमध्ये अशी चर्चा, तर्क कुतर्क चालत होते. तेवढ्यामध्येच आता जो या मुलीचा भाऊ होता हनुमंत शिर्के, सर्वांनाच वाटत होतं की मुलीचा मृत्यू झाला, पण त्याला वाटत होतं की या मुलीचा अजून जीव शिल्लक आहे, ती मुलगी अजूनही जिवंत आहे आणि तिला ताबडतोब जर दवाखान्यात नेलं तर ती मुलगी बचावू शकते आणि तिचा जीव वाचू शकतो. ह्यासाठी तो लगेच मग कार घेऊन येतो आणि कारमध्ये त्या मुलीला टाकतो आणि तो हॉस्पिटलला घेऊन जातो. आता तिथं हॉस्पिटलला गेल्याच्यानंतर कवठे महाकाळ या ग्रामीण रुग्णालयात नेल्याच्यानंतर तिथं डॉक्टर त्या मुलीची तपासणी करतात आणि लगेच तपासणी केल्याबरोबरच त्या मुलीला मृत घोषित करतात. आता त्या मुलीला मृत घोषित केल्याच्यानंतर हे जे प्रकरण होतं आता हे पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं. याची सूचना पोलिसांना देण्यात आली आणि पोलीसही घटनास्थळी आले. दवाखान्यात आल्याच्यानंतर त्या मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सुद्धा धाव घेतली आणि तिथे सुद्धा येऊन पंचनामा केला. जे काही तिथं पोलिसांच्या हाती पुरावे लागत होते त्या प्रकारे पोलिसांनी पुरावे एकत्रित केले आणि त्यानंतर मग जे या मुलीचे कुटुंबीय होते, आई वडील होते, बहीण होती, भाऊ होता, यांच्याशी ते चौकशी करत होते. त्यामध्येच मग या मुलीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा आलेला होता. या मुलीच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं आढळून आलेलं होतं की ही मुलगी विष प्राशन करून हिचा मृत्यू झाला आहे आणि ही मुलगी मरते वेळेस 5 महिन्याची गरोदर होती. आता ही मुलगी अविवाहित होती, 21 वर्षाची होती आणि ही 21 वर्षाची मुलगी अविवाहित असताना ही आई बनलेली होती आणि ही गरोदर असल्यामुळं या मुलीच्या प्रियकराने हिला आता धोका दिलेला असेल, हिच्यासोबत लग्न करण्यासाठी नकार दिला असेल, त्यामुळेच या मुलीनं आत्महत्या केली असेल असा आता सर्व गावकऱ्यांना, कुटुंबियांना आणि पोलिसांना सुद्धा संशय वाटत होता. पण याच्याबद्दल आता पोलीसही पुढे चौकशी करायला सुरुवात करतात आणि त्यानंतर मग जे काही या मुलीचे कुटुंबीय होते, आईवडिलांना विचारपूस केली असता आईवडिलांना तर याच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. आईवडिलांना तर खूप आश्चर्य वाटत होतं की त्यांच्या मुलीनं अशा प्रकारे ही आत्महत्या केली आहे आणि त्यातल्या त्यात आईवडिलांना ह्यापेक्षाही मोठी आश्चर्य की ती मुलगी गरोदर होती. याच्याबद्दल आईवडिलांना जरासुद्धा संशयसुद्धा नव्हता. त्यानंतर पोलिसांनी जो त्या मुलीचा चुलत भाऊ होता, तुला तरी या मुलीच्या काही प्रेम प्रकरणाबद्दल माहीत असेल, पण जो हनुमंत शिर्के होता यानेही पोलिसांना सांगितले की साहेब, मला सुद्धा याच्याबद्दल काही माहीत नाही की माझ्या मुलीचे कोणासोबत असे प्रेमसंबंध होते. आता त्यानंतर मग एक बहीण उरलेली होती या मुलीची, ती बहीण समोर येऊन पोलिसांना म्हणाली की साहेब, मला या संपूर्ण प्रकरणाबद्दल
काही माहीत आहे, मी ते तुम्हाला माहिती सांगत आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जर कोणी दोषी असेल तर दुसरं तिसरं कोणी दोषी नसून माझाच चुलत भाऊ म्हणजेच अश्विनीचा आणि या अश्विनीच्या बहिणीचा चुलत भाऊ म्हणजेच हनुमंत शिर्के हा जबाबदार आहे, जो आतापर्यंत त्या मुलीला वाचवण्यापासून हॉस्पिटलला नेऊन पोहोचण्यापर्यंत पोलिसांना समोर बोलण्यापर्यंत तोच समोर होता। पण ह्या संपूर्ण प्रकरणाला तोच जबाबदार आहे। तो असा काही आता नाटक करत आहे की त्याला याच्याबद्दल काहीही माहीत नाही आणि त्याचं त्याच्या बहिणीवर खूप प्रेम आहे, त्यासाठी तो तिला वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होता। अशा प्रकारे तो आता एक बनाव करत आहे, पण हे संपूर्ण नाटक आहे, बनाव आहे। जे काही जबाबदार आहे तोच जबाबदार आहे असं जेव्हा पोलिसांना त्याच्या अश्विनीच्या बहिणीने सांगितलं त्यावेळेस पोलिसांनी त्याचं कारण अश्विनीच्या बहिणीला विचारलं की तुला त्याच्यावर काय संशय आहे, तुला त्याच्याबद्दल काय माहीत आहे। तर त्या मुलीनं संपूर्ण ही कहाणी पोलिसांना सांगितलेली होती की हनुमंत शिर्के हा 29 वर्षाचा एक तरुण होता, याचं लग्न अजून झालेलं नव्हतं। तर जी अश्विनी शिर्के होती ही सुद्धा एकाच कुटुंबातील हनुमंत शिर्केचीच बहीण होती। एकाच घराशेजारी घर असल्यामुळे एकाच कुटुंबातील 2 घरं झालेलं असं यांचं हे कुटुंब होतं आणि ही 21 वर्षाची होती। लहानपणापासून सोबत खेळलेले, लहानपणापासून एकमेकांसोबत राहून मोठे झालेले होते। तसा आता हा तारुण्यात आलेला होता, तसा याच्या मनामध्ये आता काही असे वाईट विचार येत होते, आपल्या बहिणीवर त्याची वाईट दृष्टी पडत होती आणि हा हनुमंत शिर्के आपल्याच बहिणीला आपल्या वासनेचं शिकार बनवू पाहत होता। तो याच संधीची वाट पाहत होता। आता घरातच राहणारी ही बहीण होती आणि घरातच राहणारा हा भाऊ होता। तर कधी कधी यांचं जे कुटुंब होतं हे शेतामध्ये काम करण्यासाठी जायचं आणि अश्विनी कधी कधी एकटी घरी असायची। अशाच एकटेपणाची त्यानं संधी पाहिली आणि एके दिवशी तो थेट आपल्या बहिणीसोबत नको तसे चाळे करत होता, नको तसे तिच्याशी तो शरीराची छेडछाड करत होता। सुरुवातीला जी ही त्याची बहीण होती हिनं विरोध केलेला होता, पण तो ऐकायला काही मात्र तयार नव्हता। पण बहिणीनं कसंबसं विरोध करून त्याला दूर केलेलं होतं आणि त्यानंतर मग हनुमंत शिर्केला असं वाटलेलं होतं की आता ही बहीण जी आहे तिच्या आईवडिलांना सांगेल, माझ्या आईवडिलांना सांगेल आणि आता घरामध्ये मोठं भांडण उपस्थित होईल, त्यासाठी तो आता घाबरलेला होता। पण ज्या प्रकारे यानं बहिणीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केलेला होता, तिच्या शरीराची तो छेडछाड करण्याचा प्रयत्न करत होता, नको तशा अंगाशी तिच्या हा छेडछाड करत होता, स्पर्श करत होता। पण एवढं सुद्धा त्या मुलीनं सहन केलेलं होतं। मुलीला वाटत होतं की याच्याबद्दल जर आपल्या आईवडिलांना सांगितलं किंवा आपल्या काकांना जर सांगितलं तर घरामध्ये भावाभावांमध्ये भांडण होईल, आपल्या जे काही यांची कुटुंब होतं कुटुंबामध्येच भांडण निर्माण होईल। त्यासाठी ही मुलगी गप्प बसलेली होती। पण याचाच जो हनुमंत होता याला मात्र प्रोत्साहन मिळालं। त्याला वाटलं की ही बहीण या आपल्या आईवडिलांनाही सांगत नाही आणि माझ्या आईवडिलांना याच्याबद्दल काही सांगत नाही, म्हणजेच माझ्या बहिणीच्या सुद्धा मनामध्ये असंच काही आहे, तिच्यासुद्धा मनामध्ये माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा आहे। आणि त्यानंतर मग तो सुद्धा एक वेळा ती मुलगी गप्प बसलेली होती, त्यानंतर सुद्धा अशाच प्रकारे तो त्या मुलीशी एकटं पाहून छेडछाड करायचा, तिच्याशी तो बळजबरी करायचा आणि अशामध्येच हनुमंतने अश्विनीसोबत शारीरिक संबंध स्थापित केले। आता एक वेळा यांच्यामध्ये अशाच प्रकारे शारीरिक संबंध झालेले होते। त्यावेळेस सुद्धा त्या मुलीनं आपल्या आईला, वडिलांना याच्याबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही। पण याच कारणानं तो मात्र आता आणखी याचा गैरफायदा घेत चाललेला होता। आता जशी जशी जेव्हा ती मुलगी एकटी असायची त्यावेळेस हनुमंत शिर्के तिच्या घरात प्रवेश करायचा, तिच्यासोबत तासनतास बसायचा आणि तिच्यासोबत अशाच प्रकारे शारीरिक संबंध स्थापित करायचा। आता या दोघांमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारे शारीरिक संबंध होत गेलेले होते, ह्यामध्येच ती मुलगी अश्विनी एके दिवशी गरोदर राहिली। आता गरोदर राहिल्याच्यानंतर ती मुलगी मग आपल्या भावाला हनुमंतला म्हणते की मी आता गरोदर राहिलेली आहे आणि माझ्या होणाऱ्या बाळाचा वडील तू आहेस। आता जगासमोर या नात्याला आपण काय म्हणायचं, आता हे जगाला कशा पद्धतीनं कशा प्रकारे सांगायचं, आईवडिलांना मी आता काय उत्तर देऊ, अशा प्रकारे ती आता भावाला प्रश्न करत होती। तर जो हनुमंत होता हा आपल्या बहिणीला सहजरित्या म्हणाला की तू काही चिंता करू नकोस, हे जे गर्भ आहे तुझा, हे गर्भपात आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन करूया, या मुलाला आपण पाडून टाकूया आणि त्यानंतर मग तुझीही वाट मोकळी आणि माझीही वाट मोकळी। याच्याबद्दल अजून कोणाला काही कळणार सुद्धा नाही आणि आणखी कळालेलं सुद्धा नाही। त्याच्या या उत्तरावर अश्विनी रागावते आणि ती आपल्या भावाला भांडायला लागते। ती म्हणते की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे बाळ आहे हे पाडणार नाही, हे गर्भपात करणार नाही, या बाळाला मी जन्म देईल आणि जे काही होईल ते मी आता पुढं पाहणार आहे आणि तुलाही लोक काय म्हणतील आणि मलाही काय म्हणतील हे आता जगाला सुद्धा पाहू दे, तुझा खरा चेहरा लोकांच्या समोर येऊ दे आणि मी आता हे कोणत्याही परिस्थितीमध्ये बाळ काही पाडणार नाही। आता हनुमंतला खूप मोठा प्रश्न पडलेला होता। एक तर ही
नात्याने चुलत बहीण होती आणि चुलत बहिणीसोबत लग्न करणं हे कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नसते आणि हे त्याला सुद्धा माहीत होतं की जर असे संबंध बाहेर उघडकीस आले, लोकांपर्यंत पोहोचले, कुटुंबात पोहोचले तर कुटुंबामध्ये तर वादविवाद निर्माण होतीलच, पण याची जर चर्चा बाहेर जर गेली तर गावामध्ये सुद्धा माझं जगणं मुश्किल होईल, जगणं कठीण होईल, असं त्याला आता भीती वाटत होती की आपल्या बहिणीचा अशा प्रकारे तू बलात्कार केलेला आहेस, बहिणीवर तू अशा प्रकारे अत्याचार केलेला आहेस, अशा प्रकारे आता लोक मला शिवीगाळी करतील, लोक मला टोमणे मारतील, अशी त्याला भीती वाटू लागली. तो आता वारंवार अश्विनीशी विनवणी करत होता की अश्विनी तू माझं एकदा ऐक, ह्याच्यापुढे मी तुझ्यासोबत अशा प्रकारे काही करणार नाही, पण एक वेळा तू हे गर्भपात कर आणि त्यानंतर मग तुझा मार्ग मोकळा आणि माझा मार्ग मोकळा, तू दुसऱ्या वाटेला तर मी दुसऱ्या वाटेला, त्यानंतर मी तुझ्यासोबत अशा प्रकारे संबंध ठेवणार नाही. पण जी अश्विनी होती ही आपल्या निर्णयावर ठाम होती, तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिचा गर्भपात करायचा नव्हता आणि ह्यामध्येच असे तसे 4 ते 5 महिने लोटले गेलेले होते. जसे जसे आता हे वेळ वाढत चाललेला होता, जशी जशी या मुलीची गर्भधारणा होऊन दिवस वाढत चाललेले होते, तसं तसं आता हनुमंतला मात्र याची भीती वाटत होती की एक ना एक दिवस आता त्याचं भांडफोड होणार, सर्वांसमोर जे सत्य आहे हे नक्की उघड होणार आहे आणि त्यावेळेस मात्र माझी खूप नाचक्की होईल, मला गावात राहणंसुद्धा कठीण होईल, अशी त्याला आता वारंवार भीती वाटत होती. त्यासाठी तो परत परत तिला अशाच प्रकारे विनवणी करत होता. पण त्यानं आता शेवटी ओळखलेलं होतं की अश्विनी कोणत्याही परिस्थितीमध्ये गर्भपात करणार नाही, तिची अशी मनस्थिती नाही आणि त्या स्थितीमध्ये ती नाही. आता त्याला त्या अश्विनीचं कायमचं तोंड बंद करायचं असा त्यानं एक निर्णय घेतलेला होता. आता हेच एक मार्ग उरलेला आहे, कारण अश्विनी तर अशा प्रकारे आपला शब्द ऐकत नाही, तर मग आता अश्विनीचं तोंड कायमचं बंद करावं लागेल. कारण कदाचित उद्या जर हे उघड झालं की अश्विनी गरोदर आहे, त्यानंतर मात्र हे खूप आपल्यासाठी अवघड होणार आहे आणि ह्याचमुळं तो मग आपल्या बहिणीची लाडीगोडी लावून तो 23 ऑक्टोबर 2024च्या दिवशी दुपारच्या वेळी कार घेऊन येतो आणि तिला सोबत घेऊन बाहेर फिरायला जायची असं सांगून तो तिला कारमध्ये बसून शेताकडे घेऊन जातो. शेताकडे गेल्याच्या नंतर त्यानं सोबतच काही एक विषाची बॉटलसुद्धा आणलेली होती आणि ते विषाची बॉटल तो आपल्या खिशामध्ये टाकून त्या मुलीला एका उसाच्या शेतामध्ये घेऊन जातो. शेतामध्ये गेल्याच्या नंतर तिथंसुद्धा तो त्या मुलीला विनवणी करू लागला की एक वेळा माझं ऐक, हे एक वेळा तू गर्भपात कर. पण अश्विनी तरीसुद्धा आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यानंतर मग दोघांमध्ये अशाच प्रकारे बाचाबाची झाली. त्यानंतर अश्विनीच्या तो छातीवर बसून तिच्या तोंडामध्ये तो विष ओततो आणि ह्यामध्येच मग अश्विनी तडफडून जागीच मृत्युमुखी पडते. त्यानंतर तिचा मृतदेह तो तिथेच टाकून परत आपल्या घरी निघून जातो आणि ज्या वेळेस मग तो शेतकरी जाऊन त्या मुलीला पाहतो, त्यावेळेस शेतकऱ्याने ही संपूर्ण माहिती गावकऱ्यांना दिली, पोलीस पाटलांना दिली आणि संपूर्ण माहिती पोलिसांपर्यंत गेलेली होती. आणि त्यावेळेस हनुमंतला असं वाटलेलं होतं की आपण जर या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावर कोणी संशय करणार नाही. पण ही जी संपूर्ण कहाणी जी होती, ही संपूर्ण जी घटना होती, जे काही या मुलीसोबत झालेलं होतं, या मुलीनं कोणालाही सांगितलेलं नव्हतं, फक्त आपल्या बहिणीला सोडून. बहिणीला या मुलीनं संपूर्ण काही तिच्यासोबत कसं कसं घडलेलं होतं हे संपूर्ण कहाणी आपल्या बहिणीला तिनं सांगितलेली होती. ती सुरुवात हनुमंतनं आपल्या बहिणीसोबत केलेली होती बळजबरी करण्याची. आणि ज्या वेळेस ही बळजबरीला विरोध करत होती आणि ही गप्प बसत होती, विरोध करायची गप्प बसायची, आणि ह्यामध्येच जे हनुमंत होता याचं धैर्य वाढत गेलं आणि ह्यामुळेच तो वारंवार याचा गैरफायदा घ्यायचा आणि अशाच प्रकारे तो तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध स्थापित करायचा. आणि ह्याच कारणामुळे ती गरोदर राहिलेली होती आणि गरोदर राहिलेली सुद्धा तिने तिच्या बहिणीला संपूर्ण कहाणी सांगितलेली होती. पण याच्याबद्दल त्या बहिणीने सुद्धा आपल्या आईवडिलांना किंवा इतर बाहेर काही लोकांना सांगितलेलं नव्हतं. हनुमंतला सुद्धा असं माहीत नव्हतं की त्याच्या बहिणीला, लहान बहिणीला सुद्धा हे संपूर्ण कहाणी माहिती आहे. पण हे संपूर्ण उघड ज्या वेळेस झालं, पोलिसांनी हनुमंत शिर्केला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्याची सक्तीने चौकशी केली. त्यावेळेस हनुमंतने सुद्धा जे काही घडलेलं होतं ह्या संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी हनुमंत शिर्केवर गुन्हा नोंद केलेला आहे. जे काही या गुन्ह्याच्या संबंधित जे काही धारा आहेत त्या धारानुसार त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे, त्याला तुरुंगात पाठवलेला आहे. आणि आता हे संपूर्ण प्रकरण जे खटलं आहे हे आता न्यायालयामध्ये चालत आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे. बऱ्याच ठिकाणी असे काही नराधम समाजामध्ये लपलेले असतात ज्यांचा बाहेरच्या मुलींवर, आया बहिणींवर वाईट दृष्टिकोन असतोच, पण कधीकधी आपल्या शेजारी, कधीकधी आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा अशी
वाईट दृष्टी असते, त्यांच्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतात। त्यासाठी आपल्या मुलींवर, आपल्या महिलांवर, आपल्या बहिणींवर आपण लक्ष द्यायला हवं। या घटनेतून आपल्याला सावध राहायला मिळते। तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा। आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हा सतर्क रहा, सावध रहा, सुरक्षित रहा। जय हिंद,